नमस्कार, मी संकेत आवटे. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. एकदम इम्पोर्टंट गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. खूप लक्ष तुम्ही द्यायला पाहिजे. हा व्हिडिओ तुम्ही मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करायला पाहिजे. हे सगळ्या व्हिडिओमध्ये मी सांगत नाही. पण अशा काही व्हिडिओमध्ये मी जेव्हा तुम्हाला फोर्स करतो, तेव्हा तुम्ही त्या गोष्टींना सिरियसली घ्यायला पाहिजे. 20 मिनिटं मी तुमची घेणार आहे, पण मार्केट ब्लडमध्ये तुमच्या उतरवण्याचं काम हे माझं असेल. त्यामुळे शांतपणे ऐका. अशा एवढ्या डीपमध्ये जाऊन गोष्टी तुमच्यासोबत कोणीही शेअर करणार नाही. आणि महत्त्वाची गोष्ट, अनबायस्ड राहून. नाहीतर प्रत्येक जण कोणतरी काँग्रेसचा आहे आणि कोणतरी भाजपचा आहे. त्यामुळे आपल्याकडे ते बघायला मिळत नाही तुम्हाला. दोनही गोष्टी, जेव्हा चांगल्या गोष्टी होतात तेव्हा चांगल्या सांगितल्या जातील, जेव्हा वाईट होतात तेव्हा वाईट सांगितल्या जातील. करंट मार्केटची सिच्युएशन, बजेटबद्दल जास्त मी बोललो नव्हतो. एक व्हिडिओ, एक रील मी केलेले होते, काही स्टेटस मी ठेवले होते, किंवा तुम्ही म्हणताय ते रीलला जे आपण स्टोरी ठेवतो त्यामध्ये थोडंसं मी बोललेलो होतो. बट आता थोडंसं व्यवस्थित इम्पॅक्ट मार्केटवर काय होईल यासाठी 2-3 दिवस जातात. गडबडीत काहीतरी सांगण्यात काही पॉईंट नसतो. इन डिटेल अनालिसिस करावं लागतं. त्याचबरोबर रिझल्ट बघावे लागतात. बऱ्याच कंपन्यांचे रिझल्ट आता बघून झालेत, ते सुद्धा आम्ही आमच्या आता ब्लडमध्ये उतरवलेले आहेत. सो बजेट दिवशी झालं काय, तर मार्केट ऑलमोस्ट 26 पॉईंटनी डाऊन क्लोज झालं. 121 पॉईंटनी नेक्स्ट डेला मार्केट डाऊन होतं, म्हणजे निगेटिव्ह इम्पॅक्ट मार्केटवर आपल्याला पाहायला मिळाला. पण त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलात तर मार्केटमध्ये आता रॅली आपल्याला पाहायला मिळते. मग ही बजेटची रॅली आहे का, की नवीन रॅली परत आली आहे जी कंटिन्यू होऊ शकते, ऑल हाईज ब्रेक करत वर जाऊ शकते, हा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असणार आहे. किंवा एक फॉल, अगेन बाउन्स बॅक, परत आहे तसा फॉल, हे आहे, हे जाणून घेणं गरजेचं आहे. सो बजेटच्या वेळी झालं असं की FIIsनी लगेचच 2 दिवसांमध्ये बॅक टू बॅक सेलिंग केलं. जवळपास 5,285 कोटी रुपयांचा माल विकला, जिथं DIIsनी 3,500 कोटीचा माल बाय केला. म्हणजे टोटल रेडमध्येच गोष्टी आपल्याला पाहायला मिळत होत्या आणि बॅक टू बॅक मार्केट आपल्याला खाली जाताना पाहायला मिळत होतं. बट बजेटमध्ये मेजर अनाउन्समेंट झालेली काय? आता तुम्ही मला म्हणाल बजेट नेमकं चांगलं काय वाईट, क्लिअर सांगा. स्पष्ट भाषेत सांगतो, बजेट चांगलं, ठीक. वाईट म्हणता येणार नाही. मागचं बजेट घाण, क्लिअरली घाण, मी स्पष्ट बोलू शकतोय. म्हणजे मी तुम्हाला क्लिअर सांगितलं होतं. बायसनेस तुम्हाला बिलकुल दिसणार नाही आपल्या चॅनलवर, राईट. जी गोष्ट चुकीची आहे त्याला चुकीचंच म्हटलं जाणार. महत्वाची गोष्ट काय, आत्ताचं जे बजेट आहे बेटर आहे, खराब म्हणता येत नाही. प्रयत्न चांगला आहे, बऱ्याच इम्प्रूव्हमेंट. बघा, कुठलीही गोष्ट 100% नसते. आज मी युट्यूबवर व्हिडिओ बनवतोय, तुमच्यासमोर बोलतोय, मी परफेक्ट नाही आहे. माझ्यापेक्षा अनेक लोक चांगले आहेत. मग तुम्ही मला कदाचित रेटिंग कोणी 99% देईल, कोणी 80 देईल, कोणी 50 देईल, कोणी 10% पण म्हणेल. सो हे आपल्यावर अवलंबून आहे. त्यामुळे हे जे बजेट आहे चांगलं आहे. घाणेरडं म्हणता येणार नाही किंवा खराबही म्हणता येणार नाही. घाणेरडं म्हणजे एकदमच वाईट अवस्था जी मागच्या बजेटमध्ये आपल्याला दिसली होती. मागचं बजेट अतिशय वाईट होतं, पण त्याच्या आधीचं बजेट ठीक होतं. त्याच्यापेक्षा नंतर खराब झालं, एकदम वाईट अवस्था झाली. आताचं बजेट आपण बरं मानू शकतो. यामध्ये मेजर अनाउन्समेंट काय झाली, 12 लाख रुपयापर्यंत जर तुमचा इन्कम असेल तर त्याला 0% इन्कम टॅक्स. म्हणजे काय, बल्ले बल्ले. ही खूप चांगली स्वागतार्ह गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. यामुळे आपल्या लोकांचा फायदा होणार आहे. आवाजामध्ये थोडासा प्रॉब्लेम असेल, सॉरी फॉर दॅट. तब्येत ठीक नसल्यामुळे थोडासा आवाज माझा खरखर असा येत असेल. पुढे जाण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट, डीमॅट अकाउंट जर तुम्ही आमच्याकडे ओपन करत असाल तर तुम्हाला बऱ्याच सर्व्हिसेस आमच्या फ्री ऑफ कॉस्ट मिळतात. आणि महत्त्वाची गोष्ट, काही कोर्सेसही फ्री प्रोव्हाइड केले जातात. जर ते तुम्हाला जॉईन करायचे असतील या नंबरला प्लीज कॉल करू शकता. सो आता जर आपण बघितलं, 12 लाखापर्यंत टॅक्स फ्री लोकांच्या हातामध्ये पैसा येणार, लोक खर्च करण्याचा प्रयत्न करणार आहेत. मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लास यांच्या हातामध्ये पैसा येणार. एक चार्ट आता तुम्हाला हा स्क्रीनवर दिसत असेल, ज्यामध्ये ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार जर तुम्ही बघितलात तर डिमांड कन्सिस्टंटली फॉलो होताना पाहायला मिळते. पर्सनल केअर, हाऊसहोल्ड केअर आणि फूड अँड बेवरेजेस कन्सिस्टंटली आदळताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे डिमांड कमी झाली, त्यामुळे याचे रेट्स म्हणण्यापेक्षा ग्रोथ म्हणू शकता, डाऊन झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. जेवढी डिमांड कमी होणार तेवढा जीडीपीवर निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतो. हा अगेन तुम्ही जीडीपीचा चार्ट बघू शकता. यामध्ये बॅक टू बॅक आपल्याला काही क्वार्टर जीडीपी पडताना पाहायला मिळतोय. बोलायचं झालं एक्झॅक्ट तर गेले 3 क्वार्टर म्हणजे 1, 2 आणि 3 सलग 3 वेळा आपल्याला फॉल पाहायला मिळाला. पण त्याच्या आधी 2022 मध्ये फॉल होता, 2021 मध्ये फॉल होता आणि तिथून परत आपल्याला एक ग्रोथ पाहायला मिळालेली आहे. इन बिटवीन जर तुम्ही बघितलात, ही जर ग्रोथ म्हणजे वीक डिमांड आणि या सगळ्या गोष्टी, इट्स पार्ट ऑफ द गेम, अप अँड डाऊन होत राहणार. मग याचा अर्थ लगेच पाठराखण करताय का तुम्ही? बिलकुल नाही. अपेक्षा हीच आहे की आपला
जे कर्वमध्ये ग्रोथ पाहिजे, माझा देश फास्ट वाढताना मला दिसलाच पाहिजे, ही सिंपल अपेक्षा आहे. मग तिथं कोणी पंतप्रधान असो किंवा कोणीही राजकारणी असो, कोणाचीही सत्ता असो, सिंपल लॉजिक आहे. पण ते मेंटेन ठेवणं एवढं सोपं नाही आहे. घरात बसून बोलणं सोपं आहे, राईट? मग या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक असू शकतात. मग यामध्ये होतं काय की डिमांड जेवढी तुम्ही इन्क्रीज करण्याचा प्रयत्न कराल, मग त्यासाठी रेट कट करणं, लोकांच्या हातामध्ये पैसा देणं, इझिली पैसा फ्लोट होणं, रेट कट करून इझी पैसा अवेलेबल करून देणं, या सगळ्या गोष्टी, जसं इन्कम टॅक्स कमी केला, अशा ॲक्शन्स घेणं गरजेचं आहे. मग यामध्ये होतं काय, 21, 22, 23 मध्ये जर तुम्ही बघितला तर ती ही डिमांड कमी होती, कारण कोविडमधून रिवेंज बाईंग सुरू झालं लोकांचं, अचानक बूस्ट आला सगळीकडे. पण त्यानंतर परत आहे तसं सगळं रिवेंज गायब झाला आणि लोक नॉर्मलाइज झाली. पण इन बिटवीन ही डिमांड कमी झाली, रिसेशन आलं, लोकांचे जॉब जाऊ लागले, जॉब जरी नाही ज्यांचे जात होते त्यांना ग्रोथ मिळत नव्हती, सॅलरी वाढत नव्हती, कारण कंपन्यांचे परफॉर्मन्स चांगले नव्हते. जेव्हा कंपन्यांचे परफॉर्मन्स चांगले नसतात तेव्हा त्यांच्या एम्प्लॉईंना सुद्धा ते तेवढं त्या प्रमाणात ग्रोथ देऊ शकत नाही. हे सिंपल बेसिक लॉजिक आहे. कारण जो आपला भारत आहे, इंडिया म्हणजे काय, शहरी भाग, भारत म्हणजे काय, आपला खेडवळ भाग, छोटे छोटे गाव, सिटीज म्हणू शकता, टियर 3, टियर 4 वगैरे या सगळ्या गोष्टी. तर इथं जर तुम्ही बघितलात डिमांड कमी झाली. ओव्हरऑल यामुळे काय झालं, इंडस्ट्रियल प्रोडक्शनचा डेटा जर तुम्ही बघितला तो ड्रास्टिकली फॉल होताना पाहायला मिळत होता. मला वाटतं अप्रॉक्सिमेटली मार्च 24 मध्ये एक चांगले आकडे होते, मे 24 मध्ये चांगले आकडे होते, आणि या चार्टमध्ये तुम्ही बघू शकता कन्सिस्टंटली तो फॉल होत ऑगस्ट 2024 मध्ये आदळलेला होता. आता कुठेतरी तो फ्लॅटिश होताना आपल्याला पाहायला मिळतो नोव्हेंबर 2024 मध्ये. डिसेंबर अजून बेटर होता, जानेवारी अजून बेटर असेल, फेब्रुवारी मार्च अजून बेटर होऊ शकतो. याचं रिझन मी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करतोय, वन बाय वन तुम्हाला गोष्टी कळत जातील. या गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत बरं का. या जर गोष्टी तुमच्या ब्लडमध्ये उतरल्या, कुठल्या सेक्टरमध्ये कधी कसं किती इन्व्हेस्ट करायचे ऑटोमॅटिकली समजून जाईल. कुठल्या एक्सपर्टची गरज नाहीये. पण तरी सुद्धा जर तुम्हाला वाटत असेल, ते प्रॉफिटमध्ये सगळेच दाखवतात, पण लॉसमध्ये कोणीतरी साथ देणारा पाहिजे, मदत करणारा पाहिजे, योग्य सल्ला देणारा पाहिजे, आम्ही आहोत. या नंबरला कॉल करा, सविस्तर माहिती घ्या, गुंतवणूक करायला सुरुवात करा. शेकडो उपाय आहेत आपल्याकडे. प्रत्येक व्यक्तीला त्याला जो प्रोडक्ट सूट होईल ते आम्ही तुम्हाला सजेस्ट करू शकतो. हजारो ऑप्शन्स आहेत. मग त्याच्यामधलं तुम्हाला काय बेस्ट जाईल हे सांगण्याचं काम आमचं असेल. इन बिटवीन बँकांची अवस्था पण क्रिटिकल झाली. दोन गोष्टी असतात, एक तर कर्ज देणं आणि पैसे लोकांकडनं घेणं ॲज अ डिपॉझिट. क्रेडिट म्हणजे कर्ज दिलं जातं, डिपॉझिट म्हणजे इन्व्हेस्टमेंट घेतली जाते बँकांमध्ये. याचा जर ग्राफ बघितला तर तो ड्रास्टिकली फॉल होताना पाहायला मिळाला. पहिला तर तो वाढत होता, कारण इंटरेस्ट रेट धपाधप आपण कमी करत होतो, आणि अचानक जी ग्रोथ व्हायला लागली इंटरेस्ट रेटमध्ये, फॉल आपल्याला क्रेडिटमध्ये पाहायला मिळाला. का? व्याजदर वाढले तर डेफिनेटली लोक कर्ज कमी घेतात, आणि कर्ज जे देण्याचं प्रमाण होतं किंवा इझिली जी अवेलेबिलिटी होती त्याच्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करण्यात आले, आणि परिणामी कर्ज सहजासहजी मिळणं बंद झालं, आणि म्हणून कर्ज कमी गेले. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मार्केटमध्ये चांगले रिटर्न मिळत आहेत म्हटल्यानंतर लोकांनी एफ डीकडे पाठ फिरवायला सुरुवात केली, बँकांमध्ये गुंतवणूक कमी केली. मग बरेच लोक ट्रेडिंग करायला लागले, काही इन्व्हेस्टमेंट करायला लागले, काहींच्या SIP सुरू होत्या, काही लोकांनी क्रिप्टोमध्ये, फॉरेक्समध्ये वगैरे सगळ्या गोष्टी सुरू केल्या. परिणामी आपल्याकडे डिपॉझिट कमी झाले बँकांमध्ये, आणि म्हणून बँक थोड्याशा अडचणीत यायला सुरू झालेल्या होत्या. इन बिटवीन महागाई तर कंट्रोलमध्ये येत नाहीये, पण करायचं काय? मग आरबीआयने डिसिजन घेतला की 1.5 लाख करोड रुपये मार्केटमध्ये इन्फ्यूज करायचे. मग टाटा मोटर, HDFC, ICICI बाय करा असं नाहीये. इन्फ्युजन म्हणजे काय? वेगवेगळ्या माध्यमातून इन्फ्युजन असतं. काही मार्केटमध्ये जातात, काही बॉन्ड्समध्ये जातात, काही वेगवेगळ्या बँकांना क्रेडिट म्हणून दिले जातात, कमी इंटरेस्ट रेटने दिले जातात, बऱ्याच गोष्टी असतात त्यामध्ये. सो आता तो डिस्कशनचा पार्ट नाही आहे, पण तो डिसिजन त्यांनी घेतला. इन बिटवीन आता सुरू आहे. आता आपले गव्हर्नर म्हणतायत की रेट कट करण्याची वेळ आलेली आहे, आणि आता करणं गरजेचं आहे, आणि ही पॉझिटिव्ह घंटा आहे. हे बोलणं गरजेचं आहे, आणि नेहमी लक्षात ठेवायचं, मार्केट आधी डिस्काउंट करतो न्यूजला. मराठी भाषेत काय, पुढं जे होणार आहे त्याची प्रचिती आत्ताच येते. म्हणजे सगळं सुरळीत चालू होणार आहे, मार्केट तुम्हाला आत्ताच वर गेलेले दिसेल. सगळं सुरळीत झाल्यानंतर छोटीशी ग्रोथ येणार, मोठी ग्रोथ येणार नाही. समजा मार्केटमध्ये काहीतरी निगेटिव्ह होणार आहे, रिझल्ट खराब येणार आहे. रिझल्ट खराब येणार आहे म्हटल्यानंतर तो स्टॉक आधीच खाली पडत असतो. काही कंपन्यांचा रिझल्ट आता जाऊन बघा, ऑलरेडी सीझन सुरू आहे, तुम्हाला कळेल की त्या कंपन्यांना रिझल्ट चांगला आहे, पण गेले महिनाभर वर जात आहेत, 1.5 महिना वर जात आहेत, 15 दिवसापासून वर जात आहेत. काही कंपन्यांचा रिझल्ट एकदम बकवास आहे, पण तू गेले 15 दिवस धपाधप आदळतोय. म्हणजेच काय, तर त्यांचं प्रोडक्शन, त्यांची डिमांड, सप्लाय या गोष्टी आधीच कॅल्क्युलेट केल्या जातात. सोप्या भाषेत, एखादी कंपनी जास्त सेल करणार नाही याचा अर्थ प्रोडक्शन
कमी करणार, प्रोडक्शन कमी करणार, माल कमी खरेदी करणार. एखादं उदाहरण गाडीचं घेऊ. एखादी गाडी बनवणारी कंपनी आहे, 4 व्हीलर 2 व्हीलर, कुठली कंपनी, वेगवेगळ्या कंपन्या लिस्टेड आहेत, कमेंट बॉक्समध्ये सांगा कुठल्या कंपन्या लिस्टेड आहेत. मग त्या कंपन्यांना टायर लागणार. जर एखाद्या कंपनीकडून त्यांनी टायरची ऑर्डर कमी दिली असेल, समजून जा प्रोडक्शन कमी करणार आहेत, सेल ड्रॉप होतोय, काहीतरी गडबड आहे, त्या कंपनीचे पैसे थकवलेत, काहीतरी गडबड आहे, लक्ष द्यायला पाहिजे. असं सगळं रिव्हर्स इंजिनिअरिंग करून बरेच लोक मार्केटमध्ये काम करत असतात. त्यामध्ये रिचमी सुद्धा एक आहे. ग्लोबल ट्रेंड जर तुम्ही बघितला तर तो मेजर इम्पॅक्ट करतो. ट्रम्प साहेब आले, त्यांची इनॉग्रेशन झालं, तिकडे इनॉग्रेशन असतं, आम्ही वस्तूंचं इनॉग्रेशन करतो, ते लोक माणसाचं इनॉग्रेशन, पोस्टचं इनॉग्रेशन करतात. सो ट्रम्प साहेब जेव्हा आले ना, त्यांनी सरळ सांगितलं की ग्रीन एनर्जीला जास्त महत्त्व द्यायची गरज नाही आहे, आपण ट्रॅडिशनल जे काही आपले एनर्जीज आहेत त्याच्यावरच फोकस करू आणि त्याला जास्त वाढवण्याचा प्रयत्न करू. यामुळे दोन गोष्टी झाल्या, लक्षात घ्या. बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन आहे की त्यांनी तसं म्हटल्यानंतर ऍक्च्युली क्रूडची प्राइस वाढायला पाहिजे होती, पण मी काय सांगितलं तुम्हाला, क्रूडची प्राइस कंट्रोलमध्ये राहणार. रिझन बिहाइंड दॅट हा माणूस चालू आहे. यांनी काय केलं की लोकांना सांगितलं की जेवढं ड्रिल फोडा, धुवाधार बॅटिंग करा, जेवढं ऑइल उपसता येईल तेवढं उपसायला चालू करा. त्याचं एक्झॅक्ट स्टेटमेंट पण बघा, तुम्हालाही दिसेल. ड्रिल बेबी ड्रिल. हा बाबा म्हणजे प्रत्येक गोष्टी त्याला बेबी पण घुसवायचं असतं, म्हणजे हा नेक्स्ट लेवलचा माणूस आहे. मी क्रिटिसाइज करतो पण तो त्याला ऐकीच आहे म्हणून करतो. सो होतं काय तर यामुळे ना तुम्ही पर्यावरणाची वाट लावताय. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, भारतामध्ये सुद्धा क्रूडचा साठा आहे. इम्पोर्ट करण्याची अक्षरशः वेळ येणार नाही एवढा साठा भारतामध्ये क्रूडचा आहे. पण पर्यावरणाच्या काही नियमांमुळे आपण तेवढं ड्रिल करू शकत नाही. पण जर कॉम्पिटिटर ते करत असेल तर आपल्याला ते करणं भाग आहे. जर जे कर्वमध्ये आपल्या देशाची ग्रोथ हवी असेल, आपणही अग्रेसिव्ह ड्रिल्स करायला पाहिजेत. हा नो डाऊट पर्यावरणाला पण सांभाळून सगळ्या गोष्टी मर्यादेत करणं गरजेचं आहे. डू ऑर डायची परिस्थिती आता निर्माण झाली आणि त्या लेवलनं काम करणं गरजेचं आहे. कारण डॉलरची जर अवस्था बघितलात, खतरनाक वाढतोय. पण तुम्हाला एक गोष्ट इंटरेस्टिंग सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल. जर तुम्ही गेल्या वर्षात बघितला तर ऑलमोस्ट डॉलर फक्त 3% वाढलाय, बी स्पेसिफिक 2.99%. पण यामध्ये एक इंटरेस्टिंग फॅक्ट मी तुम्हाला सांगतो. डॉलरची साईज वाढली किंवा रुपयाची साईज वाढली. तुम्ही म्हणाल नोटांच्या साईज तर कमी होत आहेत, तसं नाही आहे. साईज वाढली इन द सेन्स नंबर वाढला. 100 रुपये डॉलर, आता डॉलर टू रुपीज जर आपण कंपॅरिझन करायला गेलो तर डॉलर आदळला आणि रुपया आदळला, 100 रुपयाला पोहोचला. 100 रुपयाला पोहोचला आणि तो 2 रुपयांनी वाढला, 102ला जाईल, म्हणजे 2% ग्रोथ झाली. पण ज्या वेळी तो 50 रुपयावर होता आणि जर 2 रुपयांनी वाढेल तर 4% ग्रोथ झाली. हे सगळं कॅल्क्युलेशन पर्सेंटेजमध्ये केलं जातं. नो डाऊट मी सुद्धा गव्हर्नमेंटला क्रिटिसाइज करतो की व्हायला नको, डॉलर स्ट्रॉंग होतोय, रुपया आदळतोय, आपल्याला ऍक्शन्स घ्यायला पाहिजे. पण जिथं खरोखर करणं गरजेचं आहे तिथे गव्हर्नमेंटनी जेन्युअनली करायला पाहिजे आणि अजून आपण बेटर इम्प्रूव्ह करू शकलो असतो. याच्या मागचं कारण मी सांगतो तुम्हाला की जर तुम्ही भारताला भीती दाखवताय, तुम्ही अजून जास्त दाखवली पाहिजे. कॅनडा देशांनी त्यांच्यावर उलटे टॅरिफ लावून टाकले. तुम्ही आमच्यावर लावताय, आम्ही तुमच्यावर लावतो. डोनाल्ड बाबा सिरियसली क्लिअर म्हणतायत की कॅनडा आमच्याकडे तुम्ही एक वेगळं स्टेट म्हणून इन्क्लूड करून टाका अमेरिकेमध्ये, कॅनडाला वेगळं ठेवू नका. आता त्या बाबाची त्यांच्यावर नजर आहे. म्हणजे या लेवलचं राजकारण आता ग्लोबली सुरू आहे. मग त्यामुळं आपल्याला सुद्धा त्या लेवलनं विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे आता पाकिस्तान, चायना भारतात यायची गरज नाही, राहू दे त्यांचं त्यांना वेगळं. पण ॲटलिस्ट एक्सपेक्टेशन इज दॅट की त्या लेवलनं ट्रेड सेट करत जायला पाहिजे. बघा, अदानींनी पूर्ण धंद्याची बाजूच बदलून टाकली आणि अदानी आल्यापासून भले लोक त्यांना नावं ठेवतात, मी सुद्धा त्यांच्या काही गोष्टींना चुकीचं मानतो, पण महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, त्यामुळं टाटांचा बिझनेस करण्याची पद्धत बदलली. हे तुम्हाला माहिती आहे. बरेच लोक हे ऑब्झर्व करत नाहीयेत. प्लीज जाऊन एकदा बिझनेस करण्याची स्टाईल त्यांची ऑब्झर्व करा. वी आर द ऑफिशियल डिस्ट्रीब्युटर ऑफ टाटाज. टाटांचे अनेक कंपन्यांसोबत आम्ही रजिस्टर्ड आहोत ॲज अ डिस्ट्रीब्युटर. त्यामुळं बॉटम पासून टॉप पर्यंत काय काय बदल होत आहेत हे सगळं चांगलं मी जाणून आहे. त्यामुळे असं समजू नका की मी टाटांची बदनामी करतोय किंवा मुद्दाम निगेटिव्ह करतोय. नो, आम्ही खूप चांगल्या प्रकारे त्यांना ॲडमायर करतोय आणि फॉलोही करतोय. त्यामुळे चुकीचं काहीच नाही आहे. बिर्लाज ॲग्रेसिव्ह जात आहेत, अंबानीज अजून ॲग्रेसिव्हली जात आहेत. का तर ट्रेंड चेंज झाला, त्याप्रमाणे आपल्याला बदलायला पाहिजे. ट्रेड वॉर एक महत्वाची गोष्ट यामध्ये जी मी तुम्हाला सांगत होतो की कॅनडा बरोबर वगैरे जे मेक्सिको, चायना बरोबर त्यांनी सुरू केलं होतं ते 100% अमेरिकेच्या अति अंगाशी येणार आहे. कारण त्याच्यामुळे त्यांच्याकडे इन्फ्लेशन वाढणार आहे. लक्षात घ्या, भारताने आतापर्यंत रेट कट करून बाजूला व्हायला पाहिजे होतं, मी जे 1 वर्षापासून बोलतोय. कारण लक्षात घ्या, इन्फ्लेशन आपण कंट्रोलमध्ये डेफिनेटली ठेवू शकतो. हे जे म्हणतात ना एवढं सोपं नाही आहे, सोपं आहे. कांदा इम्पोर्ट केला जातो, तुम्हाला माहिती आहे का? भारत देशामध्ये सगळे शेतकरी ओरडतात त्याच्या नावाने. एक गोष्ट लक्षात घ्या की आपण प्राइस मेंटेन ठेवू शकतो. आज मला कांद्याची प्राइस 50 ते 60 रुपयाच्या रेंजमध्ये ठेवायची आहे.
काही हरकत नाही. 70ला झाला ना, इम्पोर्ट केलं, परत मेंटेन झाली, परत प्राइस डाऊन आली, 60वर आली, 50वर आली, परत हळूहळू वाढायला लागली, इम्पोर्ट केला. असं करून आपण मेंटेन ठेवू शकतो. कारण भारत हा नेट इम्पोर्टर आहे, ना की एक्सपोर्टर. हे लक्षात ठेवा. एक्सपोर्ट बंद केले, इम्पोर्ट वाढवले, तर आपण इकडे कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. नो डाऊट थोडासा इकॉनॉमीवर, आपल्या जीडीपीवर इम्पॅक्ट त्याचा होऊ शकतो, पण एंड ऑफ द डे इकॉनॉमी जर फास्ट बूस्ट होत असेल तर थोडीशी महागाई पण आपण सहन करू शकतो. महागाई वाढणं हे चुकीचं नाही, महागाई न वाढणं हे चुकीचं आहे. आता त्या सगळ्या गोष्टींमध्ये मी घुसणार नाही, खूप डीप विषय आहे तो. प्लीज एकदा इन्फ्लेशन आणि डिफ्लेशन गुगल करा. म्हणजे मी सांगतोय काहीतरी चुकीचं सांगण्याचा प्रयत्न करतोय असं बिलकुल नाहीये. देशाच्या भल्याच्या गोष्टीच मी बोलतोय आणि आपल्या लोकांच्या भल्यासाठीच. सो आता सध्या जर तुम्ही बघितलात, आपल्या फायनान्स मिनिस्टरनी सांगितलंय की आपलं फिस्कल डिफिसिटचं टार्गेट जे आहे ना, ते आपल्याला अजून कमी करायचं आहे 0.4%. यामध्ये तुम्हाला काय कळतं की आपल्याला नेट एक्सपोर्ट आपला अजून वाढवायला पाहिजे, इम्पोर्ट कमी करायला पाहिजे. मग साहेबांनी पण म्हणायला पाहिजे, ड्रिल बाबा ड्रिल, ठोको. तर काहीतरी अजून गोष्टी चांगल्या होऊ शकतात. कारण जेवढं आपण इम्पोर्ट करणार, आणि याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय आहे ना, की क्रूड इज अ बेस. क्रूड जेवढं भडकणार, तुमच्या सगळ्या प्राइसेस भडकणार. समजतंय तुम्हाला? एक प्रोडक्ट बनवण्यासाठी, हा जो लॅपटॉप मी घेऊन बसलोय, हजारो प्रोडक्ट आहेत, त्यामध्ये हजारो वेगवेगळे इक्विपमेंट्स आहेत, आणि या बनवणाऱ्या हजारो कंपन्या आहेत, आणि त्यांना हजारो प्रकारचे रॉ मटेरियल लागतात. ते वेगवेगळ्या ठिकाणाहून रॉ मटेरियल आणतात, त्यांच्या कंपनीमध्ये ते बनतं, तिथून बनलेला प्रोडक्ट तो दुसरीकडे पाठवतात, दुसरीकडे त्याची असेंब्ली होते, असेंब्ली करून मेन कंपनीमध्ये येतो, मेन कंपनीमध्ये परत फायनल असेंब्ली होते, मग त्याचं पॅकेजिंग होतं, मग एका डिस्ट्रीब्युटरकडे, मेन डिस्ट्रीब्युटर, मग त्याच्याकडून त्याच्या खाली ही सप्लाय चेन चालू होते 4-5 लोकांची किंवा 4-5 स्टेजेसची. मग ते एक ट्रान्सपोर्ट होऊन एका एंड युजरपर्यंत पोहोचतं. या सगळ्यांमध्ये काय लागतं माहिती आहे का? क्रूड ऑइल लागतं. मेजर काय? ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट ही ड्रास्टिकली फॉल होईल. इमॅजिन करा, जर आपल्याला पेट्रोल डिझेल 50% स्वस्त दराने मिळालं, लगेच खयाली पुलाव पकवायला तुम्ही चालू झाला असणार आहे, माहिती आहे मला. पण त्यामुळे आपली ओव्हरऑल सगळी महागाई फट्ट दिशी डाऊन होईल. मला कांद्याचा नेट रेट कमी करायची गरज नाही, आणि झाली तरी मला घंटा फरक पडत नाही. का फरक पडत नाही? कारण माझं बेस्ट ट्रान्सपोर्टेशनने सगळ्या गोष्टी, ॲज अ मी शेतकरी, मला ते स्वस्त मिळेल. मला काय पाहिजे की 1 किलो मागं 20 रुपये पाहिजे. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतोय. मी 100 रुपयाला तो विकला, पण 80 रुपये माझी बेस कॉस्ट आहे ना, 20च रुपये मिळतात. जर मी तुम्हाला म्हटलं हाच कांदा तुम्ही 40ला विका, पण तुमची कॉस्ट जर खाली 20 रुपयाला आली, तर काय टेन्शन आहे, वरचं 20 रुपये मार्जिन मला शिल्लक राहिलं. या लॉजिकवर आपण जाऊ शकतो, आणि त्यासाठी बोल्ड डिसिजन घेणं गरजेचं आहे. आणि मे बी भारत ते घेईल अशी मला 100% आशा आहे. कारण हा बाबा ट्रम्प जो आहे, तो वेगवेगळ्या देशांबरोबर पंगे घेत बसणार आहे. काय होतं ना, पॉवर हातात आली की थोडीशी हाताला खाज सुटते, ती सहन करता येणं पण गरजेचं आहे. आणि ते थोडंसं ट्रम्प बरोबर होतंय, की ओव्हर काहीतरी तो बोलून गेलाय, आणि त्याला तर जस्टिफाय करण्यासाठी एक 3-4 महिने अजून नाटकं करेल, आणि नंतर तो शांत येईल. नव्याचे 9 दिवस असतात हे नक्की. फक्त माझ्या मताप्रमाणे नव्याचे 9 महिने जातील. वरचे आणि 9 दिवस तो काढेल की नाही मला गॅरंटी नाही. त्यामुळं हे वर्षभर थोडंसं आपल्याला तो त्रास देण्याचा प्रयत्न करेल, बट आय डोंट थिंक सो. आणि याच्यामुळे काही पॉझिटिव्ह गोष्टी पण होणार आहेत, की मी तुझ्या विरोधात बोलू शकतो. कॅनडा असेल, मेक्सिको असेल, छोटे छोटे देश सुद्धा बोलायला लागलेत. यावरून काय होतं की मैं हिच भगवान आहे, हे थोडं थोडं आता बंद व्हायला सुरू होणार आहे. सो डोनाल्ड ट्रम्पचा तो एक विषय आता बाजूला जाईल. त्याचबरोबर बॉन्ड यील्ड सुद्धा त्यांच्या आता परत ऑल टाइम हायला ज्या गेलेल्या होत्या, त्या हळूहळू परत कंट्रोलमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. आता ऑब्व्हियसली ऑल टाइम हायला, घाबरण्याची गरज नाही आहे, पण ते परत डाऊन येण्याचे चान्सेस आहेत. माझं मार्केट पण ऑल टाइम हायला, माझा डॉलर पण ऑल टाइम हायला, माझे बॉन्ड यील्ड पण ऑल टाइम हायला, आणि मी पंतप्रधान. हे जास्त दिवस टिकत नाही, कारण प्रत्येकाचं काहीतरी रिलेशन आहे. तू वर गेला तर मी खाली आलंच पाहिजे, आणि ते येणार. फक्त एक फुगा आहे, तो फुटणार. मग आता परत पुढचा प्रश्न, इंडियन मार्केटचा पण फुगा आहे असं मानलं जातं. डोक्यातनं काढून टाका. सिंपल लॉजिक लक्षात घ्या. भारताची जर तुम्ही ग्रोथ बघितली तर ठीकठाक चालू आहे. क्रिटिसाइज करणं आपलं काम आहे. आपण म्हणायचं अजून भारी पाहिजे, नक्कीच भारी पाहिजे, पण आता जी चालू आहे ते एकदम थर्ड क्लास आहे का? बिलकुल नाही आहे. आपण व्यवस्थित जातोय, काही प्रॉब्लेम नाही आहे. या गतीने गेलो तरी प्रॉब्लेम नाही. अपेक्षा काय असते, माझ्या मुलग्यानं 90% काढावे, मग 89 काढले म्हणून तो मूर्ख झाला का? बिलकुल नाही आहे. आपण तसंच आहे. आपली अपेक्षा 90%ची. आपल्या मुलाला आता पडतायत 75-80, जाऊया ना, आणि 10 पॉईंट पाहिजेत, अजून अभ्यास करू, अजून पुढे जाऊ. सेम लॉजिकवर आपण आता काम करतोय. कारण इन्फ्लेशन जर तुम्ही बघितलं आपलं आत्ताही कंट्रोलमध्ये आहे, काही जगा वेगळं भडकलेलं नाहीये. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे रेट एवढे वाढले तेवढे वाढलेत. साहेब ते वाढलेत, त्याला मी काही करू शकत नाही, पण मी फॅक्ट सांगालोय, आकडे सांगायतोय. बाकीचं चेंज इन टॅक्स स्लॅबमुळे काय झालं,
पॉझिटिव्ह ग्रोथ आपल्याकडे ती येऊ शकते. निफ्टीकडे जर तुम्ही बघितलात तर निफ्टी ऑल टाईम हायला नाही आहे, ऑलरेडी तो स्वस्त आपल्याला मिळतोय. बॉटमपासून एक चांगली ग्रोथ त्याच्यामध्ये येताना दिसते. जर तुम्ही EPS अर्निंग पर शेअर निफ्टीचा ऑल टाईम हायला आहे, 1100 क्रॉस करून पुढे आहे. याचा अर्थ काय? पैसा तर येतोय, माल तर चालू आहे, कंपन्यांना धोका नाही आहे, फंडामेंटली गडबड नाही, भारतामध्ये कुठलीही गडबड नाही, देशाला धोका अजिबात नाही. मग या सगळ्या गोष्टी चांगल्या असताना पीई मला खाली मिळतोय 22.7ला, जो 24च्या आसपास नेहमी असतो, 21ला आला होता. आता थोडंसं मार्केट वर जाईल, थोडासा तोही वर जाताना आपल्याला दिसेल. आणि पीबी सुद्धा 3.9 आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी मला बेस्ट लेवलला मिळत आहेत. बाकी तुमचं मार्केटबद्दल मत काय आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. जे मी सांगितलं ते आवडलं असेल, पटलं असेल, कमेंट कराच. पटलं नसेल तरी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये बिंदास्त सांगा, काही प्रॉब्लेम नाही आहे. आमची जरी काही चूक असेल तर आम्ही नेहमी ॲक्सेप्ट करायला तयार असतो. आणि मॅक्सिमम लोकांपर्यंत हे शेअर करा, प्रत्येकाला समजलं पाहिजे. इट्स पार्ट ऑफ द गेम. मार्केट अप अँड डाऊन होत असतं, घाबरायची गरज नाही आहे. जेव्हा जेव्हा माल स्वस्त मिळतो, एक्स्ट्रा खरेदी करायची असते आणि त्यासाठी जी मदत लागेल आम्ही आहोत, कॉल करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.